पहा नेक्स्ट क्वेश्चन 2 मध्ये आपण 3.2 मधल्या क्वेश्चन 2 मध्ये आपण 4 प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. आता 3.2 मधला थर्ड, आता मात्र थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे सेपरेट प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये काही त्याचे बिट्स नाहीत. काय आहे थर्ड क्वेश्चन? इफ ए म्हणजे अँगल ए 45 डिग्री आहे, बी आहे 60 डिग्री, तर फाइंड द रेशो ऑफ साईड इट साईड्स. तर द रेशो ऑफ इट साईड्स राहिलेले ते पुस्तकामध्ये आहे, तुम्हाला पाहून घेऊ शकता तुम्ही. ॲन्सरमध्ये ए 45 आहे, बी 60 आहे. सी अँगल काढायचा आहे. आपल्याला माहिती पार 7वी 8वीपासून त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. ओके, म्हणजे ए, बी आणि सी ह्या तिन्ही अँगलचे ॲडिशन किती असायला पाहिजे? 180. हा आहे 45, हा आहे 60, हा सी 180. ॲडिशन झाली 105, 105. इकडं गेलं तर सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणजे सी इज इक्वल टू 180 मायनस 105. 100मधून 80तून 105 काढा, सी इज इक्वल टू 75 आलं. आपल्याला साईन रूल वापरण्यासाठी साईनच्या अँगल काढून घेऊ सगळे. साईन ए म्हणजे साईन 45. साईन 45ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1/√2. साईन बी म्हणजे साईन 60, त्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला √3/2. साईन सी म्हणजे साईन 75 आपण काढली ही किंमत, परंतु साईन 75ची किंमत आपल्या स्टँडर्ड टेबलमध्ये नाही आहे. मग ह्या 75ला काय केलं मी? स्प्लिट केलं 45 + 30 असं. म्हणजे इथं आता साईन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. इथं मी स्टार करून दाखवलेला आहे. पहा, स्टार केला तर फॉर्म्युला काय आहे आपला? साईन ऑफ ए प्लस बी मायनस बी, दोघांचा एकत्र फॉर्म्युला इथं लिहिला मी. साईन ए कॉस बी प्लस मायनस कॉस ए साईन बी. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं प्लस येईल, इथं मायनस असेल तर मायनस येईल. हे 11वीला आपल्याला फॉर्म्युले झालेले आहेत. मग तो फॉर्म्युला जर इथं वापरला तर साईन ए म्हणजे इथं काय आहे 45, साईन ए कॉस बी म्हणजे साईन 45 कॉस 30 प्लस कॉस ए म्हणजे कॉस 45 इंटू साईन बी म्हणजे साईन 30. आता ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला टेबलनुसार माहिती आहे. मग साईन 45ची 1/√2, कॉस 30ची √3/2 प्लस कॉस 45ची 1/√2च असते. साईन आणि कॉस दोन्ही एकच असतात ह्या. आणि साईन 30ची 1/2. ह्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन केलं तर √3/2√2 आलं. हे आलं 1/2√2. 2√2 डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणजे √3 + 1 डिवायडेड बाय 2√2 ही आली साईन सीची व्हॅल्यू. आता बाय साईन रूल काय सांगतो आपल्याला? पूर्ण साईन रूल इज इक्वल टू 2r लिहायची काही गरज नसते. a/sin ए इज इक्वल टू b/sin बी इज इक्वल टू c/sin सी. a/sin एची व्हॅल्यू 1/√2 आहे, b/cos sin बीची √3/2 आहे, c/sin सीची व्हॅल्यू आहे √3 + 1 डिवायडेड बाय 2√2. आता मग ए इज टू बी इज टू सी ह्याचं रीडिंग कसं करतो आपण मराठीत? ए जसे बी जसे सी तसे ए इज टू बी इज टू सी ह्या त्यांचा रेशो आला. तो रेशो काय असेल मग? 1/√2 इज टू √3/2 इज टू √3 + 1 डिवायडेड बाय 2√2. ह्या तिघांचा जर आपण इथं जर समजा हे ॲडिशन असली असती तर √2, 2 आणि 2√2 ह्यांचं एलसीएम काढायचं. एलसीएम काढायचं म्हणजे तिघांनाही भाग जाणारा, तर 2√2 आहे. मग 2√2नं काय करतो मी? ह्या तिन्ही जे काय आपण रेशो काढलं त्याला मल्टिप्लाय केलं. ह्याला 2√2नं मल्टिप्लाय केलं तर √2 कॅन्सल होऊन जातो आणि 2 मात्र न्यूमरेटरमध्ये राहतो. इज टूचा हा सिम्बॉल. इथं √3/2ला जर 2√2नं मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होऊन जाईल आणि √2 शिल्लक राहील, म्हणजे √3 इंटू √2 शिल्लक राहिलं. इथं 2√2 बरोबर कॅन्सल होईल मल्टिप्लाय केलं तर, आणि हा √3 + 1 मात्र तसाच राहील. हे √3 आणि हे √2 ह्या दोघांचं मात्र मल्टिप्लिकेशन झालं, ते आलं √6. म्हणजे ए इज टू बी इज टू सी हा जो रेशो आपल्याला विचारला होता तो आला 2 इज टू √6 इज टू √3 + 1. तो आपण रेशो काढला. पुढचा फोर्थ प्रॉब्लेम 3.2 मधले हे फक्त हे 3 नंबरपासून जे प्रॉब्लेम आहेत थोडेसे डिफिकल्ट आहेत. 3.2 एकमेव चॅप्टरमधला डिफिकल्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला साईन रूल, कोसाईन रूल, प्लशियन रूल आणि 10वीचे जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, 9वीचे 10वीचे 2θ फॉर्म्युले, हे सगळे तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. पहा, काय प्रूव्ह करायचे आपल्याला?
साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू स्मॉल बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर साइन रूलनुसार ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू काय घेतलं आपण के. मग हे दोन रेशो जर मी झाकून टाकले तर ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के आहे. तर मग एची व्हॅल्यू काढण्यासाठी हा साइन ए डिनॉमिनेटरचा इकडं जर घेतला तर काय होणार आहे, न्यूमरेटरमध्ये त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे, म्हणजे ए इज इक्वल टू के साइन ए. त्याच पद्धतीनं बी इज इक्वल टू के साइन बी येईल, सी इज इक्वल टू के साइन सी. आता हे जवळपास बऱ्याच प्रॉब्लेममध्ये हे आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल. काही नाही, सोपं असतं. हे एक आपण RHS घेऊ, या किमती मांडू आणि सोडवत चलो उत्तर येतं. पहा RHS काय आपली बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय 2. बीची व्हॅल्यू आहे के साइन बी, सीची के साइन सी, एची के साइन ए, हा कॉस ए बाय 2 ॲज इट इज. केनं जर ह्या ब्रॅकेटला आपण डिव्हाइड केलं आहे की नाही, इथला के कॉमन काढला तर ह्या केला आपण काय होऊन जाईल, तो कॅन्सल झाला. म्हणजे के कॉमनकडून के कॅन्सल केला, बाकी ॲज इट इज राहिलेला आहे. आता साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला वापरायचा 11वीला होता. साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय असतो तो इथे लिहिलेला आहे आम्ही. साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला असतो 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. म्हणजे पहिला अँगल प्लस दुसरा अँगल अपॉन 2 इथं कॉसला असतं, आणि पहिला अँगल मायनस दुसरा अँगल डिवायडेड बाय 2 हे साईनला असतं. तर इथं पहिला अँगल बी आहे आणि इथं दुसरा काय आहे, सी आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 2 इंटू कॉस ऑफ बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी डिवायडेड बाय 2. हा साइन जे 1a केलं मी त्याला जाणून बघून. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे पहा, 2 साइन थिटा कॉस थिटा. हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला 11वीला झालेला आहे. इथं मी तो लिहून देतो तुम्हाला. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा 2 थिटासाठी फॉर्म्युला झाला डबल अँगलचा. त्याला हाफ अँगलमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे ह्याला 2ला 2ने डिवाइड केलं 1 आला, मग 1 थिटा. मग इथं जर मी 2नं डिवाइड केलं तर इथे 2नं डिवाइड करावं लागेल, म्हणजे इथं थिटा बाय 2 आलं, इथं पण काय आलं, थिटा बाय 2. तसंच इथं मग साइन 1a साठी फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथं जसं थिटा घेतला आपण तसं साइन 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 आलं. हा कॉस ए बाय 2 आहे. इथं स्टार मुद्दाम केलं इथल्या फॉर्म्युले पाहण्यासाठी. आता कॉस ए बाय 2 इथला कॅन्सल झाला, बाकी जे शिल्लक राहिलं आणि हे 2 कॅन्सल झाले ते इथं लिहून काढलं. 2 कॅन्सल झाले, कॉस ए बाय 2 हे बाकीचं लिहिलं. आता आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पहा, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री वापरलं होतं. 180 डिग्री म्हणजेच रेडियनमध्ये जर विचार केला तर पाय असतं. म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असेल तर बी प्लस सी इज इक्वल टू काय मिळेल, जो ए होता तो तिकडं निघून जाईल, आहे की नाही. म्हणजेच बी प्लस सीच्या ऐवजी मिळेल आपल्याला पाय मायनस ए. मग इथं आता कॉस ऑफ बी प्लस सीच्या ऐवजी आलं पाय मायनस ए अपॉन 2 साइन बी मायनस सी अपॉन 2 ॲज इट इज आहे तिथला, आणि साइन ए बाय 2 पण तसाच आहे. तर सीन्स लिहून टाकले पहा मी, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय बाय 2ने इथं डिवाइड केलं. म्हणजे हे झालं कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2. हा भाग तसाच आहे, हा भागसुद्धा तसाच आहे. आता कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा हा साइन थिटा असतो, आहे की नाही. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 असं जर चेंज करायचं असेल तर कॉसचा साइन होईल, टॅनचा कॉट होईल, सेकचा कोसेक होईल. बाकी पण पाय प्लस मायनस थिटा 2 पाय प्लस मायनस थिटा असं जर असेल तर कॉसचा कॉसच राहील, साइनचा साइन राहील, टॅनचा टॅनच राहील. फक्त हे पाय बाय 2 मायनस थिटा प्लस थिटा करताना तो अँगल नंतर कुठल्या क्वाड्रंटमध्ये हे काळजीपूर्वक बघायचं. म्हणजे आता पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट आला, पहिलाच क्वाड्रंट आला. पहिल्या क्वाड्रंटमध्ये साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ASTC रूलनुसार सगळेच पॉझिटिव्ह, म्हणून इथं साइन ए बाय 2 आलं. हा साइन बी मायनस सी अपॉन 2 आणि हा साइन ए बाय 2. इथं फॉर्म्युला पण मी इथं लिहिलेला आहे. फॉर्म्युला लिहायची गरज नाही, असं पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालतं. साइन ए बाय 2 दोन्हीकडचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला. शिल्लक राहिलं साइन बी मायनस सी अपॉन 2 आणि हीच आपली LHS होती, साइन बी मायनस सी अपॉन 2. त्याच्यावरून आला आपल्याला LHS इज इक्वल टू RHS. ठीक आहे, थांबू आता.